आम्ही सगळे असे ग्राउंडकडे का पळत चाललोय आणि या मॅचचा रिझल्ट आम्हाला डायरेक्ट सुपर ओव्हरमध्येच भेटला होता. IPLपेक्षा पण भारी सामना आम्हाला आमच्या कॉलेजमध्येच आज बघायला भेटला होता. आणि तुम्हाला माहिती आहे का आमच्या कॉलेजच्या क्रिकेट लीगमध्ये कोणत्या डिपार्टमेंटकडं फायनल गेलंय? चला तुम्हाला सगळं काही सांगतो. ब्लॉग शेवटपर्यंत बघा. मग काय पब्लिक, मी तुमच्या सगळ्यांचा लाडका शोधून लडकर स्वागत आहे तुमचं नवीन एका इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तर मी सकाळी सकाळी कॉलेजच्या ग्राउंडवर पोहोचून गेलो होतो भाऊ, कारण कॉलेजमध्ये आज होती क्रिकेट लीगची फायनल. आणि मी जेव्हा पोहोचलो तेव्हा EC वर्सेस CSE बीटेकमध्ये सेमीफायनल चालू होती. आणि या मॅचमधून जे जिंकणार होतं तेच फायनलमध्ये जाणार होतं. थोड्याच वेळात ECने CSEला हरून फायनलमध्ये एंट्री करून घेतली होती भाऊ. आणि आता फायनल होणार होतं EC वर्सेस CSE सेकंड इयर. थोड्याच वेळात टॉस झाला आणि ECने लगेच टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला भाऊ. EC संघाकडून ओपनिंगला येणार होता शुभम आणि मयूर राठोड, पण यांच्या लवकरच विकेट पडल्यामुळे EC संघाला एक खराब सुरुवात भेटली होती. पण तरीही बाकीच्या संघाने 8 ओव्हरमध्ये 80 रनांपर्यंत ECला पाठवलं होतं. तर CSE संघाला 8 ओव्हरमध्ये 81 रनांची गरज होती आणि त्यांच्याकडून ओपनिंगला आलं होतं अनुज आणि कैवल. अनुजने 21 बॉलवर 45 रन करून CSEला खूपच पुढे नेलं होतं आणि ECच्या नाकात दम करून ठेवलं होतं. पण नंतर सागरच्या ओव्हरमध्ये त्यांनी हवेत चेंडू मारून मयूर राठोडच्या हातात कॅच देऊन आपली विकेट गमावली. मॅच येऊन पोहोचली होती शेवटच्या ओव्हरवर. शेवटच्या ओव्हरमध्ये CSE संघाला 6 बॉलमध्ये 4 रनांची जरूरत होती. पण संदीप सातपुतेच्या बॉलिंगमुळे इथं त्यांना ते रन काढता आले नाही आणि सुपर ओव्हरमध्ये EC संघ विजयी झाला.